नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. सकाळी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतमोजणीला सकाळी 10 वाजता रीतसर सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्यानंतर त्या ठिकाणी बघितलं की बाबा आम्ही त्या ठिकाणी मतमोजणी सुरू असताना आमच्या निटूर पंचायत समिती गणासाठी माझे प्रतिनिधी म्हणून रमेश मोगरगे आणि आमचे पंचायत समितीचे उमेदवार नंदू हासबे त्या ठिकाणी उपस्थित होते. ही घेऊन जात असताना ज्या वेळेस त्या ठिकाणी बूथ क्रमांक 6 निटूर इथपर्यंत आल्यानंतर त्यांनी नमुना 3 VMVE नमुना 3 जो केंद्र प्रमुखानं घेतलेला होता त्या नमुन्यानुसार त्या ठिकाणचं युनिट नंबर बघितलं. युनिट नंबर बघितल्यानंतर वरल्या बाजूला युनिट नंबर जो फॉर्म होता त्या फॉर्म प्रमाणेच देण्यात आला. परंतु ज्या वेळेस ती पीटी पूर्ण उघडण्यात आली त्यातला मेन जो कंट्रोल युनिट होता, जो मतदान एकत्रित करतो निकाल दाखवतो, त्याचा मातोर क्रमांक 2 होता. त्यावेळेस त्यांनी ऑब्जेक्शन नोंदवले आणि हा प्रकार चुकीचा आहे, ही या ठिकाणी कंट्रोल युनिट ही दुसरीच आहे असा संशय व्यक्त केला आणि मतमोजणी थांबविण्याची विनंती केली. त्यावेळेस प्रशासनाने तो युनिट बाजूला ठेवला आणि 7 पासून सुरुवात पुन्हा केली. जे की आमच्या प्रतिनिधीचं म्हणणं असं होतं की त्या ठिकाणी थांबून ह्याचा खुलासा करूनच पुढली मतमोजणी सुरू करावी. परंतु प्रशासनानं त्याची दखल न घेता पुढे तसंच सुरू केली आणि केल्यानंतर पुन्हा बूथ क्रमांक 24ला तोच प्रकार त्या ठिकाणी उघडकीस आला. ज्या ठिकाणी की बुजुर्गवाडीचं बूथ होतं 24 क्रमांकाचं, त्या ठिकाणी देखील जो क्रमांक होता त्या क्रमांकाप्रमाणे ज्या फॉर्म प्रमाणे क्रमांक होता, वर तशी नोंद होती आणि मध्ये गेल्यानंतर कंट्रोल युनिट मात्र दुसराच होता. तो प्रकार तसाच असल्या कारणाने शेवटीला 2 पेट्या बाजूला ठेवण्यात आल्या आणि त्या ठिकाणी रीतसररित्या पुन्हा ही माहिती कळाल्यानंतर मी उमेदवार असल्या कारणानं स्वतः जाऊन मी आणि पंचायत समितीचे उमेदवार आणि दुसरा एक अपक्ष उमेदवार यांनी ही सगळा प्रकार बघितला आणि त्या ठिकाणी आम्ही ऑब्जेक्शन नोंदवून हा प्रकार चुकीचा आहे, चुकीच्या पद्धतीनं कंट्रोल युनिटच या ठिकाणी बदलण्यात आलेले आहेत असं आम्ही त्यांच्याकडे तक्रार नोंद केली. त्यावेळेस त्यांनी लेखी द्या म्हणलं. आम्ही त्यांना लेखी दिलं आणि लेखी दिल्यानंतर त्यांनी आम्हाला एक लेखी अशी दिली की बाबा आमच्याकडे चौकशी केली. चौकशी करत असताना त्यांनी सांगितलंय की बाबा त्या ठिकाणी एक सांगितलं की त्यांनी की ABCD सील क्रमांक 2274-956 हा का असतो, जी कंट्रोल युनिट सील करताना एजंटच्या सह्या घेतलेला असतो. ती पावती देखील आम्ही टायली करून बघितल्या तर एजंटच्या सह्या त्या ठिकाणी मॅच होत नव्हत्या. मग हा प्रकार सगळा असताना त्याने आम्हाला असं सांगितलं की आमचं कंट्रोल युनिट दिलेलं बरोबर आहे आणि जो केंद्र प्रमुख आहे त्यानं चुकीनं अनावधानानं तुमच्याकडे हा फॉर्म दिलेला आहे. म्हणजे केंद्र प्रमुखावरच दोषी दिला. म्हणजे एका केंद्रात झाला असेल, 2 केंद्रात झाला असेल, असा प्रकार किती केंद्रात झालाय हे कळत नाही. ही संशयाच्या भोवरात ह्या ठिकाणची मतमोजणी असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि यावर रीतसर आम्ही तक्रार नोंद केली आहे. आमचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळलाय. आता यानंतर आम्ही पुढली कारवाई ज्या ठिकाणी करायची ते आम्ही या ठिकाणी करणार आहोत. पण हा प्रकार किती कुण्या भूतवर झाला, कुठले कंट्रोल युनिट त्या ठिकाणी ही करण्यात आले, हा सर्व संशयाचा भौरवात निकाल लागलेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि आमची याबाबत तीव्र नाराजगी असलेली आमची या ठिकाणी तुमच्या वतीनं आम्ही जाहीररित्या व्यक्त करतोय.